गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण लेसन नंबर 1.2 ऑन सेईंग प्लीज हा धडा अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की हा धडा तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. तसेच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्या ठिकाणी जो बेल आयकॉन आहे त्याला तुम्ही क्लिक करा. त्यामुळे इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळत जाईल. ठीक आहे मित्रांनो, आज आपण लेसन नंबर 1.2 ऑन सेईंग प्लीज बाय अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर यांनी लिहिलेला लेसन जो आहे एसे आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण लेखकाबद्दल माहिती पाहूया. अबाउट द रायटर. याचे जे लेखक आहेत ते अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर हे आहेत. ही स्टार्टेड हिज लिटररी करियर ॲज अ जर्नलिस्ट ॲट एज ऑफ 37. जर्नलिस्ट ॲट एज ऑफ 37 ही वॉज अपॉइंटेड ॲज अ एडिटर ऑफ द डेली न्यूज लंडन under the pseudonym pen name Alpha of the Plough. He made regular contributions to the Daily News, the Manchester Evening News, etc. His essays are uniformly elegant, graceful, and humorous. The Pillars of Society, Pebbles on the Shore, Many Furrows, and Leaves in the Wind are some of his known writings. His uniqueness lies in his ability to teach the basic truths of life in an essay and amusing manner. He raised the question of morality in everyday life. तर हा जो लेसन म्हणजे हा लेसन हा अल्फ्रेड गार्डिनर यांनी लिहिलेला एक निबंध आहे. त्यांनी आपल्या वाङ्मयीन कारकिर्दीची सुरुवात एक पत्रकार म्हणून केली. वयाच्या 37व्या वर्षी त्यांची लंडन येथील द डेली न्यूज या वर्तमानपत्रामध्ये त्यांची संपादक म्हणून नेमणूक झाली. अल्फा ऑफ द प्लो या टोपण नावाने त्यांनी द डेली न्यूज, द मँचेस्टर इव्हिनिंग न्यूज इत्यादीसाठी आपल्या लिखाणातून योगदान केलेले दिसून येते. त्यांच्या सर्व निबंधामध्ये एकसारखी सभ्यता, मोहकपणा, आकर्षकपणा आणि विनोदीपणा दिसून येतो. द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोअर, मेनी फरोज अँड लिव्ज इन द विंड हे काही प्रमुख त्यांचे लिखाण सांगता येतील. त्यांचा अद्वितीयपणा हा त्यांच्या जीवनाचे मूलभूत सत्य लोक शिकवण्यामध्ये दिसून येतो आणि तो सुद्धा अतिशय गमतीशीरपणे. त्यांनी दैनंदिन जीवनातील नैतिकतेविषयी प्रश्न निर्माण केलेले दिसून येतात. ठीक आहे, आपण आता प्रत्यक्ष या धड्याकडे वळूया, लेसनकडे वळूया. या धड्याची आपण थोडक्यामध्ये समरी म्हणजे सारांश आपण पाहणार आहोत. इन ऑन सेईंग प्लीज बाय ए जी गार्डिनर वी हॅव the theme of courtesy, we have the theme of courtesy, civility, morality, responsibility, and control. Taken from his Many Furrows collection, the reader realizes after the essay that Gardiner may be exploring the theme of courtesy and the benefits of being courteous to others. ए.सी. गार्डिनर लिखित ऑन सेईंग प्लीज याचा मध्यवर्ती विषय म्हणजेच गाभा हा शिष्टाचार, नैतिकता, जबाबदारी आणि नियंत्रण हा आहे. त्यांच्या अनेक लिखाणातील संग्रहातून घेतलेल्या निबंधातून वाचकांना गार्डिनर हे शिष्टाचार आणि इतरांशी विनयशील राहण्याचे फायदे सांगताना जाणवतात. Here, the writer points out the values of good manners in social life and emphasizes the importance of courtesy and politeness in daily behavior. या ठिकाणी लेखक
चांगल्या शिष्टाचाराचे सामाजिक जीवनातील महत्त्व सांगताना दिसून येतात. तसेच ते दैनंदिन वर्तणुकीतील शिष्टाचार व नम्रता यावर भर देताना दिसून येतात. The story, that means the lesson, start with the incident of a liftman. The young liftman in city office who threw a passenger out of his lift. The passenger entering the lift said, "Top." The liftman demanded, "Top, please." And the man refused to say it, so the liftman hurled the passenger out of the lift. या धड्याची सुरुवात ही एका लिफ्टमॅनच्या प्रसंगाने होते. हा जो लिफ्टमॅन आहे तो एका ऑफिसमध्ये असलेल्या लिफ्टमध्ये काम करतो, ज्याने त्याच्या लिफ्टमधील एका प्रवाशाला त्याच्या लिफ्टमधून बाहेर काढले, म्हणजे बाहेर फेकले. तो व्यक्ती त्याच्या लिफ्टमध्ये प्रवेश करतो आणि टॉप असे म्हणतो, पण लिफ्टमॅन त्याला टॉप प्लीज असे म्हणायला सांगतो. तो व्यक्ती प्लीज म्हणण्याचे नाकारतो. तेव्हा लिफ्टमॅन त्या पॅसेंजरला लिफ्टमधून बाहेर काढतो किंवा बाहेर फेकतो. आफ्टर दॅट इन्सिडेंट द लिफ्टमॅन वॉज फाईन्ड फॉर द ऑफेन्स. देर आर लॉट्स ऑफ कॉमेंट्स ऑन दिस. This courtesy is not a legal offense and does not excuse assault and violence. Here, the writer gives another example. If a burglar breaks into his house and he knocked him down, the law will permit him to retaliate with reasonable violence. But there is no law against bad manners and could sanction the use of violence against the bad manners. त्या प्रसंगानंतर म्हणजे जेव्हा तो लिफ्टमॅन त्या पॅसेंजरला त्याच्या लिफ्टमधून बाहेर काढतो, त्या लिफ्टमॅनला दंड होतो. या प्रसंगावर अनेक प्रकारची टिप्पणी किंवा अनेक प्रकारची टीका होताना दिसून येते. असभ्यता हा काही कायदेशीर गुन्हा नाही, पण त्यामुळे आपल्याला हल्ला किंवा हिंसा करण्याची परवानगी मिळत नाही. यासाठी लेखक एक उदाहरण या ठिकाणी देतो की जर एखादा चोर म्हणजे घरफोड्या करणारा व्यक्ती समजा लेखकाच्या घरात शिरला आणि त्याने जर त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला खाली पाडले, तर कायदा त्याला तशी परवानगी देतो. कायद्याच्या दृष्टिकोनातून लेखक हा गुन्हेगार ठरत नाही. कायदा हा रास्त कारणांसाठी हिंसेची परवानगी देतो, पण चुकीच्या शिष्टाचारासाठी कोणताही कायदा नाही आणि चुकीच्या शिष्टाचाराविरुद्ध हिंसा करण्याची परवानगी कायदा देत नाही. म्हणजे एखादा व्यक्ती जर आपल्याशी चुकीच्या पद्धतीने वागला, चुकीच्या पद्धतीने बोलला, तर त्याच्यावर हल्ला करण्याची परवानगी आपल्याला कायदा देत नाही. या चुकीच्या वर्तणुकीसाठी कोणत्याही प्रकारचा कायदा अस्तित्वात नाही, असा लेखक या ठिकाणी म्हणतो. The law does not compel person to say please or to attune his voice to other people's sensibilities. It does not recognize the laceration of our feelings. It does not recognize the laceration of our feelings as a case of compensation. There is no allowance for moral and intellectual damages in these matters. या ठिकाणी कायदा कोणत्याही व्यक्तीला प्लीज म्हणण्यासाठी सक्ती करू शकत नाही किंवा इतरांच्या संवेदनशीलतेला अनुसरून आवाजाचा मेळ घालण्याची सक्ती करू शकत नाही. म्हणजे आपला आवाज कसा पाहिजे, इतरांशी बोलताना आपला आवाज कशा पद्धतीने असला पाहिजे, याबद्दल कायदा कुठल्याही पद्धतीची माहिती देत नाही. यासाठी आपल्याला हृदयविदारणाची भरपाई करण्याची मान्यता देत नाही.
म्हणजे एखाद्याच्या चुकीच्या वागण्यामुळे किंवा चुकीच्या बोलण्यामुळे आपल्याला जर काही इजा झाली असेल, आपल्याला जर वाईट वाटली असेल, त्याची भरपाई देण्याचा कुठलाही कायदा या ठिकाणी अस्तित्वात नाही. That does not mean that the damages are negligible. The pain of a wound to self respect or our vanity may poison a whole day. याचा अर्थ असा होत नाही की चुकीच्या शिष्टाचारामुळे आपली जी हानी झालेली आहे ती दुर्लक्ष करण्यासारखी आहे. स्वतःच्या मानसन्मानाला जी जखम झालेली आहे व स्वतःची गर्व वाटणारी जी गोष्ट झालेली असते, त्याला जी हानी पोचलेली असते, हे आपला दिवस पूर्ण वाया घालवतात. Here the writer says that we infest the world with our ill humors. Bad manners probably do more to poison the stream of the general life. या ठिकाणी लेखक असे सांगतो की आपण सर्वजण आपल्या वाईट विनोदाने, आपल्या वाईट वर्तणुकीने सर्व जग व्यापून टाकतो. चुकीचा शिष्टाचार हा सामान्यतः आपल्या सामान्य जीवनाच्या प्रवाहात विष कालवतो किंवा विष निर्माण करतो, म्हणजे आपलं सामान्य जीवन तो बिघडवून टाकतो. Again, the writer express that though we are bound to endorse the verdict against the liftman, most people will have sympathy with him. While it is true that there is no law that contempt us to say please, there is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil. The first requirement of civility is that we should use please and thank you, which are the small change with which we pay our social beings. They are the little courtesies by which we keep the machines of our life oiled and running sweetly. परत लेखक या ठिकाणी आपल्याला सांगताना दिसून येतो की आपले मत व्यक्त तो करतो की त्या लिफ्टमॅनच्या बाबतीत जो निर्णय झाला त्याला समर्थन देण्याशी आपण सर्वजण बांधील आहोत. त्या लिफ्टमॅनला जो दंड झालेला असतो त्याला आपण समर्थन द्यावेच लागेल. पण अनेक लोकांना त्याच्याविषयी सहानुभूती असू शकते. हे खरे आहे की कायदा हा प्लीज म्हणण्याची सक्ती करू शकत नाही, की त्यासाठी कोणताही कायदा नाही. या ठिकाणी सामाजिक वर्तणुकीची जुनी परंपरा आहे आणि ती कायद्यापेक्षा पवित्र व श्रेष्ठ आहे, जी आपल्याला नम्र सभ्य होण्याची आज्ञा त्या ठिकाणी देतो. सौजन्याची व सभ्यतेसाठी पहिली आवश्यक गोष्ट ही की आपण प्लीज व थँक्यू याचा वापर करणे ही आहे. हा एक बदल आपल्या सामाजिक बांधिलकीसाठी एक देण असू शकते. या छोट्या छोट्या शिष्टाचारामुळे आपल्या आयुष्याचे मशीन आपण योग्य रीतीने चालवू शकतो. म्हणजेच आपलं आयुष्य जर आपल्याला चांगल्या पद्धतीने जगायचे असेल तर आपण ह्या ज्या कर्टेसीज दिलेल्या आहेत, छोट्या छोट्या जे शिष्टाचार दिलेले आहेत, म्हणजे प्लीज म्हणणे, थँक्यू म्हणणे, वेलकम म्हणणे, गुड मॉर्निंग, म्हणजे वेगवेगळ्या ग्रीटिंगचा वापर करणे, या सर्व गोष्टींचा वापर जर आपण केला तर आपण आपलं आयुष्य हे चांगल्या प्रकारे जगू शकतो, चांगल्या प्रकारे आपण राहू शकतो. अगेन द रायटर gives the example of a polite conductor. He says that there are some good and bad conductors. The good conductor's manners not only makes things pleasant for the traveling public but also performs an important social service. या सर्व चांगल्या शिष्टाचारांसाठी, त्याचे फायदे सांगण्यासाठी हा लेखक या ठिकाणी आपल्याला एका कंडक्टरचं उदाहरण या ठिकाणी देतो. तो म्हणतो की आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंडक्टर असतात, काही चांगले असतात, काही वाईट असतात, पण
चांगल्या कंडक्टरच्या शिष्टाचारामुळे किंवा त्याच्या वर्तणुकीमुळे बसमधील वातावरण, बसमधील प्रवास हा आनंददायी होतो. त्याचबरोबर तो आपल्या वर्तणुकीतून एक प्रकारे चांगल्या समाजसेवेचे महत्त्व पटवून देत असतो. Here, the writer tells one of the incident of his life. One day, he jumped onto a bus and found that he had left home without any money in his pocket. He told the conductor with honest face, as he could assume that he couldn't pay the fare and must go back for money. The conductor said, "You need not get off, that was all right. I will book you through." The writer said, "But where shall I send the fare?" The conductor said, "You will see me someday, all right." आता या ठिकाणी लेखक आपल्या आयुष्यामध्ये घडलेला एक प्रसंग आपल्याला या ठिकाणी सांगतो की एके दिवशी तो बसमध्ये चढल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की त्याच्याजवळ तिकिटाचे पैसे नाहीत. आता हा असा प्रश्न कधीही कोणाबाबतीत घडू शकतो. तेव्हा तो लेखक अतिशय प्रामाणिकपणे कंडक्टरला सांगतो की माझ्याजवळ तिकिटाचे पैसे नाहीत आणि त्याला पैसे आणण्यासाठी घरी परत जावे लागेल. तेव्हा तो कंडक्टर म्हणतो की तुम्हाला बसमधून खाली उतरण्याची गरज नाही, मी तुमचे तिकीट बुक करतो. व तो कंडक्टर लेखकाला त्याचे तिकीट देतो. ते तिकीट घेतल्यानंतर आपला जो लेखक आहे तो कंडक्टरला म्हणतो की मी तुमचे पैसे परत कधी देऊ. तेव्हा तो कंडक्टर म्हणतो की परत आपली कधीतरी भेट होईलच, तेव्हा तुम्ही माझे पैसे मला परत देऊ शकता. Another incident in the writer's life that one day he was traveling in the bus and he sat reading on the top of the bus. His sensitive toe was trampled heavily under conductor's feet. He saw angrily towards the conductor, but the conductor said, "Sorry sir, I know these are heavy boots. Hope I didn't hurt you, sir." He was hurt, the writer, but he was so nice about it that the writer assured him he hadn't. From that incident, whenever the writer observed that conductor in the bus, he found him very courteous with passenger. अजून एक कंडक्टर बाबतीत घडलेला इन्सिडेंट प्रसंग लेखक आपल्याला या ठिकाणी सांगतो की एके दिवशी प्रवास करत असताना लेखक आपल्या सीटवर बसून काहीतरी वाचत असतो. तेव्हा कंडक्टरचा पाय त्याच्या पायावर पडतो. तेव्हा त्याला खूप इजा होते, खूप वेदना होतात. तेव्हा तो अतिशय रागाने त्या कंडक्टरकडे पाहतो. पण तो कंडक्टर लेखकाची माफी मागतो आणि म्हणतो की मला माहीत आहे की माझे बूट खूप जड आहेत, मी तुम्हाला इजा पोहोचवली नाही ना, असे तो लेखकाला अतिशय नम्रपणे म्हणतो. तेव्हा लेखकाला त्रास झालेला असून सुद्धा, वेदना झालेल्या असून सुद्धा लेखक त्या कंडक्टरच्या चांगल्या वागणुकीमुळे, नम्रतेमुळे त्याला सांगतो की तुम्ही मला कुठलीही इजा पोहोचवलेली नाही. त्या प्रसंगापासून जेव्हा जेव्हा लेखक बसमध्ये प्रवास करत असताना त्या कंडक्टरला पाहतो तेव्हा तेव्हा तो कंडक्टर प्रवाशांशी अतिशय सभ्यपणे वागताना त्याला दिसून येतो. आता हे जे दोन प्रसंग या ठिकाणी लेखकाने सांगितलेले आहेत त्याच्यातून द कर्टसी म्हणजे शिष्टाचार, चांगली वागणूक यामुळं काय फायदे होत असतात, त्याचा काय परिणाम होतो हे या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. The writer expressed that we must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. The policeman is necessary symbol and the law is necessary, but law can only protect us against material attack. It cannot work against incivilities in behavior. लेखक या ठिकाणी म्हणतो की जर आपले आयुष्य आपल्याला चांगल्याप्रमाणे जगायचे असेल आणि जर आयुष्य सुसह्य बनवायचे असेल तर आपण सर्वांनी हा शिष्टाचार आपल्या दैनंदिन वर्तणुकीत
दैनंदिन आयुष्यात वापरला पाहिजे. पोलीस म्हणजे पोलीसमन हा कायद्याचे एक प्रतीक आहे. कायदा हा आवश्यकच आहे, पण कोणताही कायदा हा फक्त भौतिक हल्ल्यापासून आपले संरक्षण करतो. भौतिक हल्ला म्हणजे आपल्यावर जो काही फिजिकल ॲसॉल्ट झालेला असतो किंवा इतर काही गुन्हे आपले क्राईम्स झालेले असतात, त्याच्यापासून तो क्राईम्स असतात त्याच्यापासून तो आपलं संरक्षण करतो. पण कुठलाही कायदा अशिष्टाचाराविरुद्ध आपलं संरक्षण करू शकत नाही, किंवा असं म्हणता येईल की अशिष्टाचाराविरुद्ध कायदा हा लागू होत नाही. The writer says that if the liftman had treated the gentleman who would not say please with elaborate politeness, he would have had the victory not only over the insensitive person but over himself, and that victory is very important. आणि या ठिकाणी लेखक परत आपल्याला त्या लिफ्टमॅनच्या प्रसंगाकडे घेऊन जातो आणि या ठिकाणी तो म्हणतो की जर त्या लिफ्टमॅनने ज्या व्यक्तीने प्लीज म्हणण्यासाठी नकार दिला होता त्या व्यक्तीला जर त्याने अतिशय नम्रपणे वागवले असते तर त्याचा फक्त त्या असंवेदनशील व्यक्तीवर विजय झाला नसता, तर त्याचा स्वतःवरही विजय झाला असता. हा विजय अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणजे इतरावर विजय प्राप्त करण्यापेक्षा आपला जेव्हा स्वतःवर विजय असतो, आपण जे स्वतःवर विजय मिळवतो तोच सर्वात महत्त्वाचा विजय या ठिकाणी असतो. आता स्वतःवरचा विजय म्हणजे आपल्या सर्व भावनांवर आपण नियंत्रण ठेवणं हा आपला स्वतःवरचा विजय असतो आणि हाच विजय सर्वात मोठा आणि महत्त्वाचा असतो. The polite man may lose the material advantage, but he always has the spiritual victory. आणि धड्याच्या शेवटी लेखक आपल्याला असं सांगतो की एक नम्र व्यक्ती भौतिक कायद्यापासून वंचित राहू शकते, पण त्याचा आध्यात्मिक किंवा दैवी विजय झालेला असतो. म्हणजे एखादा नम्र व्यक्तीला अनेक गोष्टींपासून वंचित राहावं, तो व्यक्ती अनेक गोष्टीपासून भौतिक गोष्टीपासून वंचित राहू शकतो, पण तरीसुद्धा त्याचा आध्यात्मिक विजय झालेला असतो. कारण त्यानं स्वतःवर विजय मिळवलेला असतो, त्याच्या भावनावर त्यानं नियंत्रण मिळवलेलं असतं. तर मित्रांनो, हा जो लेसन आहे 1.2 ऑन सेईंग प्लीज हा थोडासा फिलॉसॉफिकल आहे, तात्विक आहे, पण तो आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद मित्रांनो. परत भेटूया नवीन घटकासहित. पण परत एकदा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या ठिकाणी दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या सर्व माझ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. धन्यवाद. थँक्यू.